मुंबईमध्ये रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर केल्याचं पाहायला मिळालं। रुग्ण नसताना सायरन लावून रुग्णवाहिका फिरवण्यात आली। भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांनी हा प्रताप केला। अक्षता तेंडुलकरांवर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। त्या रुग्णवाहिकेमध्ये स्वतः अक्षता तेंडुलकर आणि कार्यकर्ते होते अशी माहिती आहे। भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांचा एक प्रताप पाहायला मिळतो। रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नसताना त्यांनी सायरन वाजवून ही रुग्णवाहिका फिरवलेली आहे। त्यावेळी रुग्णवाहिकेत त्या स्वतः आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती मिळते। त्यामुळे आता अक्षता तेंडुलकर यांच्यावर काही कारवाई होणार का असा सवाल विचारला जातो। कारण रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर करण्यात आला। रुग्ण नसताना सुद्धा सायरन लावून अशा पद्धतीने रुग्णवाहिका फिरवण्यात आली। तर स्वतः अक्षता तेंडुलकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। अक्षता ताई, तुम्ही कशा पद्धतीने बघता? एकतरी रुग्ण नव्हता आणि रुग्ण नसताना रुग्णवाहिकेत सायरन लावून अशा पद्धतीने फिरणं हे बेकायदेशीर आहे, मात्र तुम्हीच इथं नियम पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळतं। सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद करते। हा विषय तुम्ही चर्चेसाठी घेतलात। विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून 2020 पासून आम्ही वारंवार बीएमसी आणि प्रशासन पोलीस दोघांनाही सांगतोय की दादरकरांचं जे समस्या आहे फेरीवाल्यांमुळे, जे खास करून ट्रॅफिक आणि त्या ट्रॅफिकमुळे होणारा अडचण सगळ्या स्थानिकांना, पण बीएमसी पोलिसांना टोटली इग्नोर करतोय। आणि परवा 2-4 दिवस अगोदर स्थानिकांकडून मला तक्रार असं आलं की एक वयस्कर जे सिनियर सिटीजन आहे त्यांना थोडासा हार्ट अटॅक टाइप माइल्ड अटॅक आलेला। तर जेव्हा त्यांनी ॲम्ब्युलन्स बुक केलं तर ॲम्ब्युलन्स त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना घेऊन केम मध्ये जाईपर्यंत त्यांना 1.5 ते 2 तास लागले। आणि ह्याला जबाबदार कोण? आणि आम्ही काही टाइमपास म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन फिरत नव्हतो। आम्हाला प्रशासनाला हे दाखवायचं होतं की परिस्थिती काय। आज आपण बघतो फुटपाथ, रोड सगळीकडे एन्क्रोचमेंट आहे। तुम्ही पाहिजे तर तुम्ही स्वतः एकदा चॅनल कॅमेरा घेऊन संध्याकाळच्या वेळेला एक राऊंड मारा गाडी घेऊन। अक्षता ताई, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तुम्ही मग नियम मोडणार का? नियम कुठे मोडलोय आम्ही? आम्ही फक्त ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो, नियम प्रशासन पण मोडतोय ना। मग हा प्रश्न त्यांना पण होतोय, प्रशासन का नाही उत्तर देते? काय ऍक्शन घेते? ना हफ्ते मिळतं म्हणून ऍक्शन घेत नाही का? आता मुंबईत सध्या तुमचीच सत्ता पाहायला मिळते। मग तुम्ही प्रशासनाला लेखी पत्र का लिहित नाही? प्रशासनाला भेटायला का जात नाही? संबंधित तिथल्या आमदारांना का भेटत नाही? अशा पद्धतीने सायरन लावून फिरणं योग्य आहे का? आम्ही ऑलरेडी पत्र दिलेले आहेत, बरेच वेळा पत्र दिलेले आहेत। 2020 ला आम्ही 0 नंबर शमशुद्दीनला डेपोमध्ये घुसून आम्ही त्यांना मारलं आणि आमच्यावर FIR पण आहे। त्याच्यानंतर सुद्धा प्रशासन जागा होत नसेल, त्यांना ऍक्शन घ्यायचं नसेल तर ह्याला आम्ही काय करू शकत नाही। पण जे लोकांना समस्या आहे ते मला दाखवायचं आमचं कर्तव्य असं मला वाटतं। मग आता तुमच्यावर काही कारवाई झाली तर पुढे काय? कारवाई व्हावी असं अनेकांचं मत आहे, कारण सामान्य जर कुठले नियम मोडत असतील तर त्यांच्यावर लगेच कारवाई केली जाते। मी कारवाईला घाबरत नाहीये। मी एवढंच सांगेल, मग स्थानिक पोलीस, ट्रॅफिक, बीएमसी त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे। कुठेतरी सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे 150 मीटरच्या अंतरावर फेरीवाला मुक्त ठेवा, का नाही ठेवत? मग ब्रिज खाली इलिगल लाईट्स बीएसटी कनेक्शन दिलेले आहेत, त्याला जेव्हा बघून सुद्धा ना दिसल्यासारखं करणारा प्रशासन, ह्यांच्यावर का नाही मग कारवाई होत? अक्षता ताई, सध्या मुंबईत तुमचीच सत्ता आहे, महापौर तुमच्या पक्षाचा झालेला। एक डायलॉग आहे ना, सरकार किसी का भी हो, सिस्टम हमारा ही चलता है। तसं त्याच्यामुळे वर्षानुवर्ष म्हणजे तुम्ही तुमच्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज आहात का की ते काहीच कारवाई करत नाही, या समस्यांकडे लक्ष देत नाहीत? आता आपले किरीटबाई आपले नेते असतील, संजय उपाध्याय असतील, प्रत्येक आपल्या विभागात खूप सुंदर काम करतायत। इव्हन बँड्राला आपले आशिषजी असतील, फेरीवाला मुक्त त्यांच्या आपल्या दादरच्या इथे तुम्हाला माहिती आहे कोण आमदार आहे? दादरमध्ये खासदार कोण आहे? दादरमध्ये अनेक वर्ष नगरसेवक कोण होते? का पंचायती दादरच्या असं होत चाललंय? तुम्हाला माहिती आहे 80% फेरीवाले आज कुठून आलेत? मालदा, मुर्शिदाबाद, झारखंड मधले। नक्कीच अक्षता ताई, तुम्ही अनेक समस्या सांगतायत। आता तुमचंच सरकार आहे, त्यामुळे सरकारनं प्रशासनानं काहीतरी हालचाली कराव्यात अशी अपेक्षा आम्ही देखील करतो। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल।